नगराध्यक्षांनी ठेवलेली एक प्रेस कॉन्फरन्स आज त्याच्यानंतर आता लक्षात आला मुद्दा किंवा कशावर प्रेस कॉन्फरन्स आहे. मी तर जळगावला होतो, पण नगराध्यक्षांनी माझ्या कानावर टाकला विषय की काही लोक अशा पद्धतीने मुख्य अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. तर नगराध्यक्षसुद्धा कणखर आहे, त्याची चिंता करता कामा नये. आमच्या भुसावळच्या जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची ताकद ज्याच्या पाठीशी असते ती व्यक्ती कोणालाही घाबरत नाही आणि घाबरायचं काही कारणही नाही. फक्त काही लोक जशी स्टंटबाजी उल्हास पगारांनी सांगितली तशी करतील, कारण आता काही तर काम पाहिजे शिल्लक राहिलेलं तेवढंच आहे आणि त्यांच्या मागे जो मार्गदर्शक असेल त्याचा बी विषय जो असेल तो येईलच समोर. आता ताईंनी सांगितलं की 9 वर्षापासून का 14 वर्षापासून कुंभकर्णाची झोप घेणारे एवढ्या लवकर आता ते स्वतःच म्हणत आहेत की 3 महिन्यापासून टाकीचं काम बंद आहे. मग आता नगराध्यक्षांनी 23 तारखेला चार्ज घेतला आहे अजून, तर काम बंदचा नगराध्यक्षाचा कुठं संबंध येतो हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आता मला याच्यात असं काही वास यायला लागला आहे की या जागेचा कुठे वास येतो आहे का आसपासच्या जागेमध्ये काही, असं मला वाटतं आहे. कारण माझ्या माहितीमध्ये आता असं आलं आहे, मी यांनी जेव्हा मला सांगितलं की असं झालं तर तेव्हा मी माहिती घेतली तर जी पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बनते आहे ती त्या ठिकाणी पूर्वी कॉम्प्लेक्स मंजूर आहे, त्याच्यामुळे ती पाण्याची टाकी तिथे करता येणार नाही. पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न, तर ज्यांना माहिती नसेल त्यांना गोष्ट ठीक आहे. आता हुशार लोक खूप आहे गावामध्ये आणि काय म्हणतात ते असं लोकांना घेऊन जात आहेत आणि रेफरीची काय याची भूमिका बजावत आहेत, शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. अरे म्हणजे शिकलेल्या लोकांना एक अनपढ शिकवतो आहे असं मला दिसून आलं. आणि संतोषी माता हॉलच्या समोर ही माती जिथे खोदून टाकली त्या हॉलच्या समोरची जागा कोणीतरी पचवायच्या तयारीत होता असा याचा अर्थ आहे. आणि पाण्याची टाकी जी आहे ते कुठे बनवायची ते नगराध्यक्ष ठरवतील. तो प्रभाग क्रमांक 19 आहे, सचिन चौधरीचा प्रभाग क्रमांक आहे, ते ठरवतील. तुम्ही कुठे उड्या मारतायत? तुम्ही तुमच्या ज्या टाक्या पहिल्या बांधल्या आहेत त्यासुद्धा तपासल्या जातील की त्या व्यवस्थित आहे का, त्या पाईपांची क्वालिटी तपासली जाईल आणि जितक्याचं टेंडर झालेलं आहे ते टेंडरसुद्धा योग्य आहे किंवा नाही आहे हे सर्व तपासलं जाईल. आणि आम्ही काय सांगितलं आहे की काम जसं नगराध्यक्षांनी सांगितलं क्वालिटीमध्ये कोणतंही काम क्वालिटीशिवाय स्वीकारणार नाही हे नक्की आमच्या नगराध्यक्षाचं. तर माझं म्हणणं तेच आहे की क्वालिटीमध्ये काम करणारे आणि काही लोक आता ज्यांनी बोगस कामं केले आहेत त्यांच्या बिलांसाठी आता ते अशा प्रकारच्या उठाठेव करतील, परंतु ते मागची बिलं असो का नंतरची असो का आजची असो आम्ही कोणत्याही बिलांच्या संदर्भात नगराध्यक्षांनी सांगितलं आहे किंवा सीओना स्पष्टपणे की स्वतः ते कामाची पाहणी करतील आणि तेव्हाच ते बिलाची हे होईल. जनतेचा पैसा हा योग्य रीतीने वापरला गेला पाहिजे असं आमचं मत आहे. सर, आप विकास की बात कर रहे हो और अमृत योजना की बात कर रहे हैं. अभी सबसे बड़ा एक मामला सामने आया निकल के नगर में अमृत योजना की टाकी लगभग मुकम्मल हो गई लेकिन उसे अभी तोड़ा जा रहा है. तो आप उस पर कुछ आवाज़ उठाएंगे क्योंकि जनता का पैसा है, जनता का टैक्स का पैसा है और ये मौजूदा सरकार जो इसके पहली थी वो उसको पैसे का उसकी बर्बादी कर रही है. वो जो भी ऐसा अगर कहीं हो रहा होगा तो नगर अध्यक्ष देखेंगे. नगर अध्यक्ष वो टाकी की माहिती लेंगे, उसका बिल कुछ निकला है क्या वो देखेंगे और वो बिल अगर निकला होगा तो जहाँ पे भी वो टाकी बनाएंगे उसका बिल उसको नहीं मिलेगा. क्यों उसी को बांध के देना है. पहली बात तो ये सब विषय की क्वालिटी चेक होगी. क्वालिटी चेक होके अभी हमने तो सिर्फ चार्ज लिया, चार्ज लेने के बाद बोला था कि देखो कितना फ़र्क पड़ेगा. अभी आपको पता होगा जो तापी नगर शांति नगर में रहते होंगे अभी 3 दिन में पानी चालू हुआ है उधर. पहले वहाँ पे भी 15 दिन 12 दिन थी, बाकी के गांव में 15 दिन था, अभी कहीं 5 दिन का पानी चालू हुआ है. अभी थोड़ा रुको और 2-3 दिन में, मैं तो 90 दिन बोला है ना, अभी 30 भी नहीं हुए.
30-30 के 3 टप्पे होंगे, उसमें आपने देख लेना कि आपको सुधारना मिलेगी। अभी 14 इन्होंने कभी वो बंधारे को देखा नहीं, बंधारे कितने बार किए होंगे, कितने पैसे खर्चा किए होंगे, वो हमने पीछे देखा नहीं, हमको पीछे नहीं जाने का। लेकिन अभी नगर अध्यक्ष ने आते से ही जाके बंधारे पे देखा कि बंधारा फूटा है, वही पानी बह जा रहा, तो फिर पानी कहाँ से ये होएगा। तो वो भी काम उन्होंने तुरंत बोल दिया कि करो करके, और वो भी काम 1-15 दिन में हो जाएगा। लेकिन वही नहीं, दूसरे भी काम में ये ऐसा कोई करेगा और दादागिरी करने की कोई कोशिश करेंगे तो दादागिरी से कोई डरने वाला नहीं है। ये ऐसी दादागिरी हमने बहुत देखी है, और हम दादागिरी मिटाने के लिए ही लोगों ने हमको सत्ता दिया है। खड़का रोड से चौखुली तक क्या आपने पानी के लेकर किस टाइप का है कि सही है? अभी ऐसा है कि क्या पहले अभी समझ नहीं रहा है कि इनको पानी अगर देने का है तो पहले कुआं खोदना चाहिए, पहले पाइपलाइन डालना चाहिए, ये नहीं समझ रहे इनको। उन्होंने वो करके रखा है। अब पहले कुआं खोदेंगे तो पाइपलाइन डालेंगे। अभी इन्होंने क्या किया है, उल्टा करके रखा है, पाइपलाइन डाल दिया है, कुआं खोदा ही नहीं अभी से। अरे पानी है कि नहीं है, कहाँ है, क्या है, कुछ नहीं, सिर्फ बाकी का फ्रॉड करने के लिए। अभी ये योजना कितने की है टोटल? अमृत योजना अभी मालूम कितनी की है ये योजना? 135 नहीं, ये दूसरा डब्बा है। दूसरा डब्बा 135 का है, पहला 90 बराबर है, हो गए 225। अभी मैं आपको बताता हूँ कि इसमें फॉल्ट कहाँ है। सबसे बड़ा फॉल्ट कहाँ से हुआ है, तो जो अपने टाइम ये योजना जो है वो 128 करोड़ की मंजूर हुई थी। कहाँ से? हथनूर से, और वो भी ग्रेविटी से पानी आने वाला था, वो इन्होंने कैंसिल करके ये योजना अभी 225 करोड़ की बनाया। म्हणजे कितने 97 करोड़ यहाँ पे ख़त्म किए। 97 करोड़ का घाटा शासन का किया है, एक विषय। दूसरा, ग्रेविटी से अगर पानी आता था तो फिर तुमको उधर का कैंसिल करने का क्या संबंध था, क्योंकि ग्रेविटी से अगर पानी आया तो बिल भी कम आएगा, लाइट बिल भी। वो भी तकलीफ हमेशा के लिए करके रखी है। तो सिर्फ खुद के जिसको ठेका दिया है उसके भले के लिए ही किया गया है। अब उसका ठेका किसको दिया है, तो बुड्ढे के बाल को दिया है। हाँ, कल में तो बुड्ढे के बाल को 100 करोड़ खिलाने के लिए ठेका दिया गया है। यांनी ताईच्या विरोधात अपील दाखल केलेली आहे आणि वारंवार ते मागे प्रांत ऑफिसमध्ये गेलेले होते, त्यावेळेस सुद्धा प्रांत साहेबांनी त्यावरती उत्तर दिलं। यावर काय सांगाल? बघा, ते आता एक असं आहे, रतडीचा डाव आहे। जनतेने ज्याला आशीर्वाद दिला आहे त्याच्या भानगडीत स्वतःचे सर्टिफिकेट चुकीचे आहे, स्वतःचे सर्टिफिकेट खोटे आहे, नवऱ्याच्या नावाने जातीचा दाखला काढलेला आहे, सर्टिफिकेट काढलेला आहे, नवऱ्याच्या नावाने चालतं का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर ते नसताना आमच्या नगराध्यक्षांनी बापाच्या नावाने काढला आहे आणि ते डॉक्युमेंट्स हजर करतील, त्याला 1 वर्षाचा कालावधी आहे। इतकी घाई कशाला आहे? राहिलं जात नाही का? हां, म्हणजे महिनाभर बी राहिलं जात नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। मला तर अचंबा वाटतो की पहिले जात पडताळणीकडे दाखल, नंतर भुसावळ कोर्टात दाखल, आता आज गेले हायकोर्टात दाखल। हां, सकाळीच गेले पाहुणे, हां, कोण गेले ती माहिती आहे मला। तर माझं म्हणणं काय आहे की एवढा रतडीचा डाव खेळून काही फायदा नाही आहे। परिस्थिती तुम्ही आता किती बी केलं तर जनतेने ठरवलं आहे की भुसावळचा विकास कोणाच्या हस्ते होऊ शकतो। एक सामान्य माणसाला चान्स दिलेला आहे, संधी दिली आहे। माझं म्हणणं आहे की सर्वांनी हातभार लावायला पाहिजे। आम्ही 9 वर्ष तिकडे पाहिलं सुद्धा नाही, आम्ही कोणाची तक्रारसुद्धा केली नाही। ते तर म्हणत होते तक्रार करा, पण मी तक्रार का केली नव्हती हे मी सांगितलं की मी जर यांच्या तक्रारी केल्या असत्या तर यांनी सांगितलं असतं की मी विकासाच्या कामाला अडथळा आणतोय। आता हे काय करताय हे तुम्ही बघा। अनेक नागरिकांचे निवेदन त्यांना दिले जात आहे विकास कामासंदर्भातचं, आणि त्याबरोबर आपल्यावरती विश्वास फार ठेवलेला आहे। काल त्या ठिकाणी कोर्टामध्ये सुद्धा ठिकाणी त्याचा सत्कार झाला। अनेक वकिला बांधवांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, शौचालय असेल, भुसावळ शहरात शौचालयाचं सुद्धा ठिकाणी हाल आहे। यावर काय सांगाल? अनेक मागण्या आहेत। बघा, मागण्या कितीही राहू द्या, मी हे पूर्ण करण्याचं काम नगराध्यक्ष, गटनेता, उपगटनेता आणि प्रतोद
चौघं इथे आहेत आलं लक्षात. तर ते हे जबाबदारी पार पाडतील. किती कोणत्या प्रश्नाला कुठे हे करायची सहकार्य करायचं ते मी पूर्ण त्यांना करत राहील. आणि राहिला विषय की किती मागण्या उद्या ज्या रास्त मागण्या आणि चांगल्या मागण्या आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवढा पैसा लागेल तेवढा शासनाकडनं किंवा कुठून आणून द्यायचा ते मी आणून देईन. त्याची काही चिंता करायचा विषय नाही.